भानगडी करू नका. 302 ताबडतोब दाखल करा. तोपर्यंत मी स्वतः सुद्धा इथनं उठणार नाहीये. तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या. आणि मी तसं तुम्हाला सांगितलं की असं नाहीये की तुम्ही 302 दाखल केला की लगेच त्याला फाशी होणार. त्याचे सगळे कायदेशीर त्याच्या सगळे बाबी तपासले जातील. तेव्हा तपासा. एकदा गुन्हा दाखल करा, अटक करा, मग इन्व्हेस्टिगेट करा. सर्वसाधारण माणसाला जर तुम्ही कंप्लेंट केली त्याला 2 मिनिटं जेलच्या बाहेर राहू देत नाही. आता तुम्ही याला सुद्धा जी अटक झालेली आहे, या पोराला जी अटक झालेली आहे, या पोराला अटक झालेली असताना सुद्धा म्हणजे काय जे काही कायदेशीर गोष्टी होतात त्याला पोलीस स्टेशनमध्ये अटक केली. मग त्यांना तुम्ही एक कायदा लावता आणि दुसऱ्यांना दुसरा कायदा लावता, असं कसं चालेल? आता ह्याच्यात हेड इंजरी आहे, कस्टडियल डेथ आहे, मॅजिस्ट्रियल कस्टडियल डेथ आहे. हेड इंजुरीने तो मेला, अटॅकने तो मेलेला नाहीये. हे स्पष्ट दिलेलं असताना तो सस्पेशन मध्ये येत नाही का जेलर? मला तुम्ही सांगा. तुम्ही त्यांना त्याच्यावर गुन्हा दाखल करा, इन्व्हेस्टिगेट करा. जर तो निर्दोष असेल तर सुटेल कोर्टामध्ये. पण तुम्ही आज तुम्ही कशाला त्याची साईड घेताय? उगाच साईड नाही, साईड घेऊ नका. हे पेटून जाईल सगळं. तुम्हाला सांगतो. तुम्ही रिपोर्ट येईपर्यंत वाट बघतो म्हणता. बरं का? काय म्हणतो, आता भानगडी करू नका. हे प्रकरण हाताच्या बाहेर जर गेलं तर कोणाच्याच ताब्यात येणार नाही. प्लीज माझा ऐका. सकाळपासून ते सांगतो की आम्ही 302 दाखल झाल्याशिवाय मुद्दामून करतायत. सगळी प्लॅनिंग यांचीच आहे. तुम्ही आम्हाला वचन दिलंय की हे सगळं इन्व्हेस्टिगेशन, सगळं रिपोर्ट आल्यावर तुम्ही अटक करा.